पण ज्या बातम्या येतात किंवा जे दिसते त्याच्यामध्ये 51 लाखाचं सोनं दिलं गेलं, फॉर्च्युनर दिली गेली आणि ते आता प्री वेडिंगचे व्हिडिओज बघतो तर ते म्हणजे राजेशाही विवाह होता तो सगळा. असं असून सुद्धा या गोष्टी घडल्या. यामध्ये मुलीच्या बाबाचा स्टँड काय घ्यायला पाहिजे होतं त्यांनी? जेव्हा मागणी होते की आम्हाला अमुक हे पाहिजे, म्हणजे नंतर जे 2 कोटी पाहिजे किंवा अजून जी मागणी नंतर झाली आणि ती नाही तर मग व्हायलन्स होतं, तर तिथेच ते नकारण्याची ताकद, हिम्मत मुलीच्या परिवाराकडे पाहिजे. शेवटी मला काय महत्वाचं आहे, मला माझ्या मुलीची सुरक्षित असणं महत्वाचं आहे, मला मुलीचा जीव महत्वाचा आहे. आणि जो परिवार एवढ्या हावरटपणे सगळं मागत चाललेला आहे तिथे कशी ती मुलगी सुरक्षित आहे? म्हणजे त्यांना माहिती नव्हतं की तिला व्हायलन्स तिच्यावरती होतोय. तर आणि तिने जो पहिल्यांदा विष प्राशन केलं होतं तेव्हा तर त्यांना कळलं होतंच ना की तिने अटेम्प्ट केला आहे. एक्झॅक्टली. मग परत पाठवण्याचं काय कारण होतं? देअर यू आर, यू सेड इट. मग मी आत्ता असं बोल्ड स्टेटमेंट का करू नये की या ज्या घटनेला जेवढे हगवणे जबाबदार आहेत तेवढेच कसपटे पण आहेत.